Now here let us understand the pin signals of 8085 microprocessor. आता बघा, हा तुमचा 8085 मायक्रोप्रोसेसर आहे. ही जी आहे ना, ही पिनआउट डायग्रॅम आहे. पिनआउट डायग्रॅम स्पेशली काय दाखवते की कुठची पिन काय काम करते ते आपल्याला फारसं महत्त्वाचं नाही आहे. पिन नंबर काय आहे जास्त महत्त्वाचं नाही आहे. पिन्स कुठच्या आहेत, सिग्नल कुठचे आहेत आणि ते काय काम करतात हे महत्त्वाचं आहे. सो लेट अस अंडरस्टँड दिस. इथे या दुसऱ्या डायग्रॅममध्ये पार्ट केलेले आहेत, वेगवेगळे पार्ट केलेले आहेत की त्यांचं फंक्शन जे आहे पिन्सचं त्याप्रमाणे त्यांचे पार्ट केलेले आहेत. आता बघा, इथे ह्या ज्या पिन्स आहेत A15 to A8 या पिन ज्या आहेत, आता 15 ते 8 म्हणजे 8, 9, 10, 11, 12, 13, 14 आणि 15 म्हणजे ह्या 8 लाईन्स आहेत. बरोबर, हे 8 लाईन्स आहेत. एकत्रित दाखवताना त्या अशा दाखवलेल्या आहेत. बरोबर, त्याला काय म्हटलं बघा, हाय ऑर्डर ॲड्रेस बस. आता हे थोडं समजून घेऊया. आपली जी ॲड्रेस बस असते ती आपली ॲड्रेस बस 16 बिट असते. ॲड्रेस बस विड्थ इज इक्वल टू 16 बिट्स. हे आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. ती पूर्ण ॲड्रेस बस A15 to A0 अशी दाखवली जाते. त्यातल्या ज्या 16 लाईन्स आहेत त्यांची नावं काय, सर्वात लहान सिग्निफिकंट लोएस्ट सिग्निफिकंट किंवा लिस्ट सिग्निफिकंट बिट जी आहे, सर्वात लिस्ट सिग्निफिकंट बिट आहे दॅट इज A0 अँड सर्वात मोस्ट सिग्निफिकंट बिट आहे दॅट इज A15. 16 लाईन झाले. आता त्यातल्या A15 to A8 या 8 लाईन्स आणि A7 to A0 या 8 लाईन्स, ही जी आहे ही लो ऑर्डर ॲड्रेस बस म्हटलं. लो ऑर्डर म्हणजे खालची बाईट किंवा लोअर बाईट इन द ॲड्रेस बस. आणि ही हाय ऑर्डर ॲड्रेस बस किंवा हायर बाईट. हे लक्षात घ्या. त्यातली हायर बाईट कुठच्या पिन्समधून आपल्याला मिळते, तर या पिन्समधून. सो दिस इज हाय ऑर्डर ॲड्रेस बस. इतका सोपा भाग आहे बघा. नाव दिस इज AD7 to AD0. आता आपल्याला A7 to A0 काय ते कळलं, पण तुमच्या कदाचित कन्फ्युजनचा विषय असेल AD7 to AD0 म्हणजे काय, हे डी कुठून आलं. A7 to A0 म्हणजे ॲड्रेस बस हे आपल्याला कळतं आहे. D7 to D0 म्हणजे डेटा बस हेही आपल्याला कळतं आहे. मग त्या दोन्ही जर सेम लाईनचा वापर करून आपण रिअलाईज केल्या किंवा सेम लाईन्सवर त्या दोन्ही बस बसवल्या टाईम शेअरिंग करून, जेव्हा आपल्याला ॲड्रेस बस वापरायची तेव्हा डेटा बस वापरायची नाही, तेव्हा फक्त ॲड्रेस लाईन्स वापरलेल्या असतील किंवा ह्या लाईन्स फक्त ॲड्रेस लाईन्स म्हणून काम करतील. जेव्हा आपल्याला डेटा बस वापरायचे तेव्हा आपण ॲड्रेस बस म्हणून वापरायचं नाही त्याला, तेव्हा डेटा बस म्हणून वापरायचं, तेव्हा याच लाईन्स डेटा बस म्हणून काम करतील. आणि म्हणून त्यांचं नाव कसं केलं आहे आपण, AD7 to AD0 ॲड्रेस डेटा. बरोबर आहे. सो हे दोन महत्त्वाचे भाग आपल्याला एक्सप्लेन झाले, ह्या 8 लाईन्स आणि या 8 लाईन्स म्हणजे एकंदरीत 16 लाईन्स. 40 लाईन्सपैकी आपल्याला 16 लाईन्स कळल्या. त्याच्यानंतर इथे महत्त्वाचा काही भाग आहे बघा. प्रत्येक ICला काम करण्यासाठी पॉवर सप्लाय लागतो, तो या 2 पिनमध्ये दिलेला आहे. +5 वोल्ट हिअर अँड ग्राउंड इज हिअर. कुठचीही कुठचाही IC असो इंटिग्रेटेड सर्किट चिप, त्याला काम करायला पॉवर सप्लाय हा लागतोच. त्यानंतर X1 X2 क्रिस्टल ऑसिलेटर. आता ह्याला क्लॉक सर्किट असं म्हणतात. क्लॉक म्हणजे काय, तर क्लॉक म्हणजे प्रत्येक डिजिटल IC, मग तुमचा मोबाईल फोनमधला IC असो, घड्याळ असेल डिजिटल त्याचा IC असो, कॅल्क्युलेटर असो, त्याच्यामध्ये एक अशी सिग्नल असते. अशी म्हणजे कशी, व्होल्टेज अगेन्स्ट टाईम ग्राफ.
हे 0 व्होल्ट आणि हे 5 व्होल्ट यांच्यामध्ये बदलणारी. आणि त्याची फ्रिक्वेन्सी जी आहे किंवा त्याचा जो टाईम पिरियड आहे हा फिक्स असतो. हा टाईम पिरियड हे सगळं आपण बघितलं आहे मागच्या लेक्चरला. सो 1 टाईम पिरियड इज फ्रिक्वेन्सी. ही फ्रिक्वेन्सी फिक्स्ड असते, बरोबर. आणि याला क्लॉक फ्रिक्वेन्सी असं म्हणतात, बरोबर. क्लॉक फ्रिक्वेन्सी असं म्हणतात याला. ही क्लॉक फ्रिक्वेन्सी जनरेट करण्याचं काम हा क्रिस्टल करतो. बघा इथे कुठेतरी आतमध्ये या क्लॉक सर्किट असणार आहे, बरोबर. इथे क्लॉक सर्किट असणार आहे आतमध्ये आणि त्याला हा क्रिस्टल बाहेरून जोडावा लागतो. तो आय सीच्या सर्किटमध्ये असत नाही. तो क्रिस्टल बाहेरून जोडला की ठराविक फ्रिक्वेन्सी तयार होते. आता बाजारात वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचे क्रिस्टल मिळतात. तर टिपिकल काही फ्रिक्वेन्सीचा क्रिस्टल इथे लावला X1 X2 मध्ये की आतलं क्लॉक सर्किट काय तयार करतं, अशा प्रकारची क्लॉक सिग्नल तयार करतो. सो दीज आर पॉवर सप्लाय अँड क्लॉक सिग्नल्स. ठीक आहे. अनदर पार्ट इन द अंडरस्टँडिंग ऑफ पिन सिग्नल्स. ठीक आहे. त्यानंतर हाताबरोबर ह्यासुद्धा बघून घेऊया. SID याला सिरियल इन डेटा म्हणतात, सिरियल इन डेटा. आणि हा आहे सिरियल आउट डेटा. सिरियल इन डेटा अँड सिरियल आउट डेटा. सो SID अँड SOD. हे सिरियल IO पोर्ट्स आहेत. IO म्हणजे इनपुट आउटपुट. सिरियल म्हणजे क्रमाक्रमाने. म्हणजे एका रांगेत उभं राहणं जे आहे ना, समजा ही माणसांची रांग आहे आणि इथे काहीतरी काउंटर आहे, तिकीट काउंटर आहे बघा. तर इथून ते तिकीट घेतात आणि बाहेर जातात. सो हे सिरियली काम चाललं आहे ना, एकेकाला असं, बरोबर ना. तो आणि सिरियलच्या विरुद्ध काय तर पॅरलल म्हणजे हेच लोक असे जातात इकडच्या दिशेने आणि इथे अशी अनेक काउंटर्स आहेत इथे, बरोबर. सो दे आर गेटिंग तिकीट्स ॲट द सेम टाईम ऑल ऑफ देम. सो दिस इज पॅरलल अँड दिस इज सिरियल. सो तसाच डेटा घेणं किंवा डेटा देणं हे सिरियली किंवा पॅरलली चालतं. सो सिरियल पोर्ट्स जी आहेत ती ही आहेत. दीज आर द सिरियल पोर्ट्स, SID SOD. त्याच्याबद्दल अधिक आपण नंतर बघूया. ठीक आहे. सो दीज आर द थिंग्स. नाव व्हेरी इम्पॉर्टंट थिंग्स हिअर. मेजर कंट्रोल अँड स्टेटस सिग्नल्स. कंट्रोल अँड स्टेटस सिग्नल्स. जसे आपण ग्रुप बघितले, या बसेस होत्या. हे पॉवर सप्लाय अँड क्लॉक सिग्नल होते किंवा क्लॉक जनरेशनचे सिग्नल आणि इथे सिरियल कम्युनिकेशन होतं. तसंच हे काय आहेत कंट्रोल अँड स्टेटस सिग्नल्स. ही जी आहे दिस इज कॉल्ड एज ॲड्रेस लॅच एनेबल. इथे बघा याच्या डोक्यावर बार नाही आहे, म्हणजे ही ॲक्टिव्ह हाय सिग्नल आहे. ॲक्टिव्ह हाय. तर हिचं काम काय तर ॲड्रेस आणि डेटा बस ज्या मिक्स केलेल्या आहेत त्यांना वेगळं करणं हे याचं काम आहे. सो दिस इज ॲड्रेस लॅच एनेबल. S0 आणि S1 या स्टेटस सिग्नल आहेत. स्टेटस सिग्नल मायक्रोप्रोसेसर कुठच्या प्रकारचं काम करतो आहे हे दाखवणाऱ्या या सिग्नल्स आहेत, स्टेटस सिग्नल्स. त्याच्यानंतर IO M बार. IO M बार ह्याच्यामध्ये 2 सिग्नल एकत्र केलेले आहेत. एक म्हणजे IO आणि दुसरी M बार. म्हणजे ही सिग्नल जेव्हा 1 असेल तेव्हा त्याचा अर्थ IO ऑपरेशन आणि 0 असेल तेव्हा त्याचा अर्थ मेमरी ऑपरेशन, बरोबर. सो मेमरी ऑपरेशन मीन्स M बार आहे इथे ॲक्टिव्ह लो. सो जेव्हा 0 असेल तेव्हा मेमरी ऑपरेशन, 1 असेल तेव्हा IO ऑपरेशन. त्यानंतर RD बार. RD बार ही रीड कंट्रोल सिग्नल आहे, बरोबर. बाहेरच्या डिव्हाइसमधून जेव्हा आपल्याला रीड करायचं असेल तेव्हा आपल्याला म्हणजे मायक्रोप्रोसेसरला, तेव्हा मायक्रोप्रोसेसर ही सिग्नल देतो. आणि ही कशी आहे ॲक्टिव्ह लो आहे. ॲक्टिव्ह लो म्हणजे जेव्हा ती 0 असते तेव्हा ॲक्टिव्ह असते. म्हणजे जेव्हा बाहेरच्या डिव्हाइसकडून मायक्रोप्रोसेसरला काहीतरी रीड करायचं असतं तेव्हा ही सिग्नल तो लो करतो. तशीच ही सिग्नल
राईट कंट्रोल सिग्नल आहे. सो दिस इज राईट कंट्रोल. मायक्रोप्रोसेसरला बाहेरच्या डिव्हाइसला काहीतरी राईट करायचं असलं, पाठवायचं असलं, तर तो ही सिग्नल लो करतो. सो अशा या आहेत कंट्रोल अँड स्टेटस सिग्नल. म्हणजे एकंदरीत पाहता इकडचा भाग आपण पूर्ण पाहिला, हा भाग आपण पूर्ण बघितला, हाही भाग आपण पूर्ण बघितला. आता इथे महत्त्वाच्या अजून 2 सिग्नल्स आहेत त्या बघूया. रिसेट आऊट आणि क्लॉक आऊट. तुम्हाला म्हटलं मी या ठिकाणी X1 आणि X2ला जोडलेला जो क्रिस्टल आहे तो आतमध्ये क्लॉक सर्किट आहे त्याला जोडलेला असतो आणि त्या आतमधलं क्लॉक सर्किट त्या क्रिस्टलच्या मदतीने क्लॉक सिग्नल तयार करतो. आता ती क्लॉक सिग्नल महत्त्वाची का आहे तर ती सगळ्या सिस्टीममध्ये हा मायक्रोप्रोसेसर आणि इतर डिव्हायसेस यांच्या सिस्टीममध्ये एक टायमिंग बनवायचं काम करतो. म्हणजे जसा संगीतामध्ये तबला असतो किंवा रिदम इन्स्ट्रुमेंट असतं की जे सगळं एका लईत ठेवतं, तसं हे क्लॉक सिग्नल आहे. आता बाकीच्या सगळ्या डिव्हायसेसना क्लॉक कसं पुरणार किंवा क्लॉक कसं मिळणार, तर हे क्लॉक आऊट जो सिग्नल आहे तो बाकीच्या सगळ्या डिव्हायसेसकडे गेलेला असतो. त्याच्यानंतर तसंच इथे रिसेट आऊट म्हणून एक सिग्नल आहे, रिसेट आऊट. राईट नाव हा रिसेट आऊट सिग्नल जेव्हा डिव्हाइस रिसेट होतं, कॉम्प्युटर तुम्हाला माहिती आहे कॉम्प्युटर जेव्हा बंद पडतो किंवा काही हालचाल करत नाही, माऊस हलवला, कीबोर्ड प्रेस केला तरी काहीच होत नाही, तेव्हा तुम्ही त्याला काय करता, रिसेट करता, रिसेट बटन प्रेस करता. म्हणजे तो पहिल्यापासून चालू होतो, जणू काही झालंच नव्हतं. तर त्याला रिसेट असं म्हणतात. जेव्हा आपण मायक्रोप्रोसेसर रिसेट करतो, मायक्रोप्रोसेसरलासुद्धा इथे एक रिसेट इनपुट आहे. मायक्रोप्रोसेसर रिसेट करतो तेव्हा तो त्याला जोडलेल्या इतर चिप्सना किंवा इतर डिव्हायसेसनासुद्धा रिसेट करतो आणि त्यांना रिसेट करण्यासाठीची जी सिग्नल आहे ती ही रिसेट आऊट सिग्नल आहे. येते लक्षात. तर अशा ह्या सिग्नल्स आहेत. त्याच्यानंतर आता ज्या शिल्लक राहिल्या सिग्नल्स ते या आहेत बघा, एक्सटर्नली इनिशिएटेड सिग्नल्स आणि एक्सटर्नल सिग्नल ॲक्नॉलेजमेंट. म्हणजे एक्सटर्नल वर्ल्डशी कम्युनिकेट करताना ज्या सिग्नल लागतात तेवढ्याच फक्त इथे सिग्नल शिल्लक आहेत. आता त्या बघूया.